जसं वैदिक संस्कृतीमध्ये मंगळसूत्र हे पतीशी संबंध असण्याचं चिन्ह आहे, तसं माळ ही देवाशी संबंध असण्याचं काय चिन्ह आहे. आणि मग देवाशी जो संबंध आहे त्यालाच पारमार्थिक म्हणतात. साधक अशा प्रकारनं. तर साधकांनी साधना अवस्थेमध्ये फारच अशा प्रकारचं जपून राहावं लागतं. म्हणजे डोळ्यात तेल घालून अशा प्रकारचं सावध राहावं लागतं. तो का म्हणे घडी घडीने साधावी, नाही का. अनेक अशा प्रकारची विघ्न येतात. तर परमार्थाच्या मार्गाने चालत असताना आपली वाटचाल व्यवस्थित निकोप व्हावी. चुकीच्या रस्त्याने आपण चालू नये, चालताना चुकीचं चालू नये. बऱ्याच वेळेला माणसं मार्गच चुकीचा धरतात आणि बऱ्याच वेळेला मार्ग योग्य असला तरी त्याच्यात चुका करतात. नित्य सुखाची प्राप्ती, अखंड सुखाची प्राप्ती, अद्वय सुखाची प्राप्ती, निरामय सुखाची प्राप्तीचं साधन म्हणजे परमार्थ आहे. परमार्थाची साधना ज्यांनी केली त्यांनाच नित्य सुख प्राप्त झालेलं आहे. संसारातल्या माणसाला नित्य सुख प्राप्त होत नाही. तो संसारातला कितीही मोठा असला, तुम्ही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणारा ट्रम्प, त्याला जाऊन विचारा, खरंच तू समाधानी आहे? मला नाही वाटत त्याला सध्या तरी झोप येत असेल म्हणून. अरे आमचा वारकरी रस्त्याने एक तंबू ठोकला आणि एकदा पडला त्याच्यात की 4 वाजताच उठतो. तुम्हाला वाटतं त्यांनी लय गबुळ ढुंगणा खाली घेतलेलं आहे, त्यांना अशी झोप येईल? तो रस्ताच वेगळा आहे, तो मार्ग अशा प्रकारचा वेगळा आहे. परमार्थामध्ये नित्य सुखाची प्राप्ती होत असते आणि त्या नित्य सुखाच्या प्राप्ती करता साधना करत असताना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या तुकोबारायांनी मागितलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी नको आहेत त्या भगवंतानी आपल्यापासून दूर कराव्या.